नमस्कार मित्रांनो. आजच्या जगात शत्रू ओळखणं खूप सोपं झालंय, पण गोड बोलणारे मित्र ओळखणं कठीण. काही लोक तुमच्या तोंडावरती इतकी साखर पेरतात की आपल्याला वाटतं हेच खरे आपले शुभचिंतक आहेत. पण लक्षात ठेवा, अति गोडवा जसा चहा बिघडवतो तसाच तो आयुष्यही उद्ध्वस्त करतो. हे लोक तुमच्या समोर जी जी करतील, तुमचा उदो उदो करतील, पण मनात मात्र तुम्हाला कधी पाडू आणि तुमचा गेम कधी करू याच संधीची वाट पाहत असतात. अशा साखरेसारख्या धोकेबाज लोकांपासून वेळीच कसं सावध व्हायचं, त्यांच्या गोड शब्दांमागचं काळं मन कसं ओळखायचं, हे आज आपण अशाच लोकांशी संबंधित 8 महत्वाची लक्षणं पाहणार आहोत, जी तुम्हाला फसवणुकीपासून वाचवतील. नंबर 1. गरजेपेक्षा जास्त कौतुक करणं. आयुष्यात कौतुक सगळ्यांनाच आवडतं, पण जेव्हा एखादा माणूस तुमच्या साध्या बिनकामाच्या गोष्टीलाही लय भारी म्हणायला लागतो, तेव्हा समजून जा की तिथे काहीतरी काळबेरं आहे. खरी आणि आपली माणसं कशी असतात, तुम्ही चुकला ती 4 चौघात नाही, पण बाजूला नेऊन तुम्हाला नक्कीच टोकतात. ती तुम्हाला आरसा दाखवतात, पण ही गोड बोलणारी माणसं कधीच तुम्हाला चुका सांगणार नाहीत. उलट ही माणसं तुमच्या प्रत्येक शब्दाला होला हो मिळवतील आणि तुमच्या साध्या कामालाही आकाशात चढवून तुमचा इगो फुगवतील. हे लोक जाणीवपूर्वक तुम्हाला एका भ्रमात ठेवतात की तुम्ही जे करताय ते बरोबर आहे. यालाच हरभऱ्याच्या झाडावर चढवणं म्हणतात. त्याचा मुख्य उद्देश हेच असतं की तुम्ही चुकीच्या मार्गावरती जात राहावं आणि एक दिवस असा यावा की तुम्ही तोंडावर आपटावं. जेव्हा तुम्ही अपयशी ठराल तेव्हा हीच माणसं सगळ्यात आधी लांबून तुमची मजा बघतील. म्हणून लक्षात ठेवा, जे लोक गरजेपेक्षा जास्त गोड बोलून तुमची स्तुती करतात ते तुमचे मित्र नसून तुम्हाला खड्ड्यात घालायची वाट पाहणारे छुपे शत्रू असू शकतात. स्तुती आणि चापलुसी यामधली पुसटची रेषा ओळखायला शिका. नंबर 2. इतरांची उणीधुणी तुमच्याकडे काढणे. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, जो माणूस दुसऱ्याची उणीधुणी, घरची भांडणं किंवा कोणाचं गुपित तुमच्याकडे येऊन चवीने सांगतोय ना, तो माणूस कधीच तुमचा सखा असू शकत नाही. आपल्याला वाटतं की तो आपल्याला खूप जवळचं मानतोय म्हणून सांगतोय, पण हा तुमचा सगळ्यात मोठा भ्रम आहे. ज्याची जीभ एका जागी थांबत नाही, तो माणूस आज तुमच्या समोर दुसऱ्याची चहाडी करतोय, तर उद्या तोच माणूस तिसऱ्याकडे जाऊन तुमची काडी लावणार. हे 100% सत्य आहे. अशा लोकांचा स्वभावच असतो इकडच्या बातम्या तिकडं करणं. यांना लोकांच्या आयुष्यात आग लावून लांबून तमाशा बघण्यात एक वेगळीच मजा येते. हे लोक तुमच्याशी गोड बोलून तुमची गुपितं काढून घेतात आणि नंतर तीच गुपितं दुसऱ्यांसमोर चवीने मांडतात. त्यामुळे अशा डबल ढोलकी वाजणाऱ्या लोकांपासून नेहमी 4 हात लांब राहिलेलेच बरं, कारण हे लोक कधी कोणाचेच नसतात. नंबर 3. कामापुरता मामा. जगात सगळ्यात जास्त आढळणारी जमात म्हणजे ही कामापुरता मामा म्हणणारी माणसं. यांचं कसं असतं माहितीये का, जोपर्यंत तुमची त्यांना गरज आहे तोपर्यंत हे तुमच्या शब्दाला शब्द देतील, तुमच्या पुढे पुढे करतील आणि तुमच्यावरती प्रेमाचा असा वर्षाव करतील की तुम्हाला वाटेल याच्यासारखा आपला माणूस दुसरा कोणीच नाही. पण थांबा, हे प्रेम फक्त आणि फक्त त्यांच्या स्वार्थासाठी असतं. एकदा का त्यांचं काम फत्ते झालं, त्यांचं अडकलेलं घोडं गंगेला न्यालं की मग बघा त्यांची खरी रंगत. मग हीच माणसं तुम्हाला ओळखायला सुद्धा तयार नसतात. तुम्ही फोन केला तरी उचलणार नाहीत, साध्या मेसेजला रिप्लाय द्यायचं तर लांबच राहिलं. तुमचं अस्तित्व त्यांच्यासाठी शून्य होतं. अशा लोकांसाठी तुम्ही फक्त एक साधन असता, माणूस नाही. त्यामुळे अशा स्वार्थी लोकांपासून सावध राहा, जे फक्त स्वतःचं काम काढण्यासाठी तुमच्याशी गोड नातं जोडतात आणि काम झालं की वाऱ्यासारखे गायब होतात. नंबर 4. डोळ्यात डोळे घालून न बोलणं. माणसाची जीभ कितीही खोटं बोलली तरी त्यांचे डोळे कधीच खोटं बोलू शकत नाही. डोळे हे मनाचा आरसा असतात, असं उगीच नाही म्हटलं जात. एखादा माणूस तुमच्याशी खूप गोड बोलतोय, तुमच्यावरती स्तुतीसुमन उधळतोय, पण बोलताना जर तो वारंवार आपली नजर चोरत असेल किंवा तुमच्या डोळ्यात डोळे घालून बोलण्याचं टाळत असेल तर तिथेच सावध व्हा. लक्षात ठेवा, त्याच्या मनात पाप असतं. किंवा जो माणूस तुम्हाला
फसवण्याचा डाव आखत असतो त्याला तुमच्या नजरेला नजर देणं कठीण जातं. खोटेपणाचा मुखवटा कितीही घट्ट असला तरी नजर चोरणं ही त्याची पहिली कमजोरी असते. अशा नजरचोर लोकांपासून नेहमी अंतर राखा, कारण त्यांच्या शब्दात साखरेचा गोडवा असला तरी त्यांच्या मनात मात्र कपटाचा अंधार असतो. जो माणूस स्पष्ट आणि खरा असतो तो कधीच नजर चोरत नाही. नंबर 5, तुमच्या प्रगतीवर वरवरचा आनंद. आपल्या आनंदाच्या काळात जी गर्दी जमते ना ती सगळीच आपली नसते. या गर्दीत काही अशी गोड माणसं असतात जी तुमची प्रगती बघून तोंडानं तर अभिनंदन म्हणतात, पण त्यांच्या काळजात मात्र जळफळाट सुरू असतो. ही माणसं तुमच्या यशावरती वरवरचा आनंद दाखवतील, पण त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव आणि ती उपरोधी खाक तुम्हाला ओढून सांगत असते की यांना तुमचं भलं झालेलं अजिबात रुचलेलं नाही. लक्षात ठेवा, शब्दात साखरेचा गोडवा ओतणं सोपं असतं, पण डोळ्यातलं कौतुक चोरणं अशक्य असतं. जेव्हा तुम्ही काहीतरी मोठं करून दाखवता तेव्हा ही माणसं तुमच्या कौतुकापेक्षा तुमच्या यशातल्या त्रुटी शोधण्यात जास्त व्यस्त असतात. त्यांच्या अभिनंदनात फक्त एक प्रकारचा कोरडेपणा असतो. अशा जळक्या लोकांपासून सावध राहा, कारण जी माणसं तुमच्या सुखात मनापासून हसू शकत नाहीत ती तुमच्या संकटात कधीच खंबीरपणे उभी राहणार नाहीत. नंबर 6, सतत स्वतःच्या मोठेपणाच्या गप्पा. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, ज्याला स्वतःच्या मोठेपणाचा सारखा ढोल वाजवायला लागतो तो माणूस मनातून कधीच मोठा नसतो. ही माणसं सतत स्वतःची स्तुती करण्यात मग्न असतात. विशेषतः मी खूप भोळा आहे, मला जगातलं काही कळत नाही किंवा कधी मी कुणाचं वाईट चिंतत नाही, अशी वाक्य ही लोक वारंवार तुमच्या कानावर घालतील. हे लोक स्वतःला इतकं सज्जन आणि निष्पाप दाखवण्याचा प्रयत्न करतात की समोरच्याला वाटेल खरंच किती देवमाणूस आहे हा. पण हा सगळा एक मुखवटा असतो. वास्तवात जे लोक स्वतःच्या चांगुलपणाचा वारंवार पुरावा देतात तेच आतून जास्त कुटील आणि स्वार्थी असतात. त्यांचा हा भोळेपणा फक्त तुमची सहानुभूती आणि विश्वास मिळवण्यासाठी असतो. एकदा का तुमचा विश्वास बसला की मग हेच लोक पाठीमागून वार करायला मागे पुढे बघत नाहीत. खरं सोनं कधी सांगत सुटत नाही की मी शुद्ध आहे, तसेच खरी माणसं स्वतःचा मोठेपणा सांगत फिरत नाहीत. नंबर 7, गुप्त गोष्टी जाणून घेण्याची घाई. काही माणसं तुमच्या आयुष्यात इतक्या गोडपणे शिरतात की आपल्याला वाटतं त्यांना आपली खूप काळजी आहे, पण त्यांचा खरा हेतू तुमच्या प्रगतीचा नसून तुमच्या गुप्त गोष्टींचा असतो. तुमच्या घरात काय चाललंय, भांडणं होतात का, तुमच्या बँकेत किती शिल्लक आहे, तुमचा पुढचा प्लॅन काय आहे हे जाणून घ्यायला ही लोक प्रचंड उत्सुक असतात. हे लोक गोड बोलून सहानुभूती दाखवून तुमच्या मनाचा ठाव घेतात आणि हळूच तुमच्या खाजगी गोष्टी काढून घेतात. लक्षात ठेवा, ज्याला तुमच्याबद्दल सगळं माहीत असतं तोच तुम्हाला सगळ्यात जास्त त्रास देऊ शकतो. एकदा का तुमची कमकुवतनस त्यांच्या हातात लागली की मग बघा त्यांची खरी चाल. वेळ पडली की हीच माणसं ते तुमच्या विरुद्ध वापरतात किंवा समाजात तुमची बदनामी करायला मागे पुढे पाहत नाहीत. त्यामुळे कितीही जवळचा माणूस असला तरी आपल्या घराची आणि पैशाची गुपितं उघड्यावरती टाकू नका, कारण उघडं पडलेलं घर आणि उघडी पडलेली गुपितं लुटायला जगाला वेळ लागत नाही. नंबर 8, संकटाच्या वेळी गायब होणे. खरा माणूस कोण आणि खोटं कोण हे सुखात कधीच कळत नाही, ते फक्त संकटाच्या काळात समजतं. ही गोड बोलणारी माणसं तुमच्या चांगल्या काळात तुमच्या खिशात पैसे असेपर्यंत एखाद्या सावलीसारखी तुमच्या सोबत फिरतील. तुम्हाला वाटेल की हीच माझी खरी ताकद आहे, पण लक्षात ठेवा, सावली जशी अंधार पडल्यावरती साथ सोडते तसेच हे लोक सुद्धा तुमच्या आयुष्यात थोडं जरी दुःखाचं वादळ आलं की सगळ्यात आधी पळ काढतात. जेव्हा तुम्हाला मदतीची खरी गरज असते, जेव्हा तुम्ही मानसिक आणि आर्थिक दृष्ट्या खचलेले असतात, तेव्हा या लोकांचे फोन लागत नाहीत किंवा हे लोक मी स्वतःच अडचणीत आहे असं सांगून हात वर करतात. तुमचं संकट बघून
ही माणसं साधी चौकशी करायला धजावत नाहीत. अशा हंगामी लोकांपासून नेहमी सावध राहा, कारण जे तुमच्या कठीण काळात पाठीशी उभे राहत नाहीत त्यांच्या गोड बोलण्याला काहीच किंमत नसते. संकट हे खरं तर एक चाळणी आहे, जी अशा कचरा माणसांना तुमच्या आयुष्यातून बाहेर काढण्याचं काम करते. तर मंडळी, ही होती ती 8 लक्षणं जी साखरेसारख्या गोड पण विषासारख्या घातक माणसांची ओळख पटवून देतात. शेवटी एकच सांगावंसं वाटतं, शत्रूने समोरून केलेला वार कदाचित झेलता येईल, पण आपल्याच माणसाने गोड बोलून पाठीत खुपसलेलं खंजीर माणसाला पार संपवून टाकतो. आजच्या जगात माणसाची पारख करायला शिका. गर्दी जमा करण्यापेक्षा 2च माणसं जवळ ठेवा, पण ती हिऱ्यासारखी अस्सल आणि तुमच्या सुखदुःखात खंबीरपणे उभी राहणारी असू द्या. लक्षात ठेवा, जो तुमच्या प्रगतीवरती जळतो आणि संकटात पडतो तो तुमचा कधीच नसतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुमच्या आयुष्यातही असा एखादा गोड धोकेबाज अनुभव आलाय का? कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून इतरांना त्यातून शिकता येईल. व्हिडिओ आवडला असेल तर मनापासून एक लाईक करा आणि आपल्या जवळच्या मित्र परिवाराला हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांचीही फसवणूक होणार नाही. धन्यवाद.